नमस्कार पोरो. जिल्हा न्यायालय शिपाई हमाल पदाकरिता अतिसंभाव्य पेपर आपण घेऊन आलेलो आहे. तर हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला सोडवून घ्यायचे आहे आणि हे पाठच करून ठेवा. आता शॉर्टलिस्ट लागली, आता हे प्रश्न हेच विचारणार, तुम्ही काही म्हणा हेच प्रश्न विचारणार, हे पाठच करून ठेवा. तर या ठिकाणी पहिला प्रश्न पहा काय म्हणतोय. पहिला प्रश्न म्हणतोय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण आहे. तर याचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती फातिमा बीबी ह्या पहिला महिला न्यायाधीश आहेत. या ठिकाणी दुसरा प्रश्न पहा काय म्हणतो आहे. खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहे. खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत, कोण आहेत. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नागेंद्र सिंग हे आहेत. प्रश्न क्रमांक 3 बघा काय म्हणतो आहे. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1940 साली झाली. प्रश्न उत्तर त्याच्यातच दिले आहे, तुम्ही पाठ करून घ्या. प्रश्न क्रमांक 4 बघा. रिकामी जागा या एकमेव संघराज्य प्रदेशात स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे त्याचे योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 5 बघा. सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय म्हणतो आहे. मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले. मुंबई मद्रास कोलकाता येथील भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 1861 मध्ये झाले. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गांधीनगर उच्च न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली होती. प्रश्न क्रमांक 8 बघा. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना कोणाकडे सादर करावा लागेल. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जर राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे सादर करणार आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपतीकडे करणार आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे स्थापन झाले. प्रश्न महत्त्वाचा आहे बरं का. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे सुरू करण्यात आले. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राणीगंज सिंधी अहमदनगर या ठिकाणी सुरू करण्यात आले. प्रश्न क्रमांक 10 बघा. बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण होते. बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण होते. तर याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक 3 शेख मुजीर उर रहमान हे होते. प्रश्न क्रमांक 11 बघा काय म्हणतोय. कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली. याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक 3 ग्राम न्यायालय कायदा 2008 या कायद्याने स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 12 बघा. 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद रिकामी जागा घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 7व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली. लक्षात ठेवा रे. प्रश्न क्रमांक 13 बघा. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणाचा आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे. तर याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती याला आहे. प्रश्न लक्षात ठेवा रे. प्रश्न क्रमांक 14 बघा. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 65 वर्ष आहे. लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 15 बघा. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे. तर याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद या ठिकाणी आहे, बाकी ठिकाणी नाही. औरंगाबाद, पणजी आणि नागपूर या 3 ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा. राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले. राज्यातील पहिले बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले. याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आले. प्रश्न क्रमांक 17 बघा. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. कोणते आहे. त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश या राज्याचे बाहेर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा. भारतीय सर्वोच्च न्यायालय रिकामी जागा या दिवशी अस्तित्वात आले. भारताचे सर्वोच्च न्यायालय रिकामी जागा या दिवशी अस्तित्वात आले. कोणत्या दिवशी अस्तित्वात आले. त्याचे योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आले. प्रश्न क्रमांक 19 बघा. भारतातील पहिले 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले. भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले. तर याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक
4. अमरावती हैदराबाद या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 20 बघा, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय रिकामी जागा या शहरात स्थापन झाले. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय रिकामी जागा या शहरामध्ये स्थापन झाले. कोणत्या शहरात स्थापन झाले याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 21 बघा, सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संसदेला असतो. प्रश्न क्रमांक 22 बघा, राज्यपालास आपल्या पदग्रहण संबंधी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? राज्यपालास आपल्या पदग्रहण समय कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुख्य न्यायाधीश असतो उच्च न्यायालयाचा, त्याच्याकडून शपथ घ्यावी लागते. प्रश्न क्रमांक 23 बघा, संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्याचा हक्क आहे. कशाचा हक्क आहे? स्वातंत्र्याचा हक्क आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही. सर्वोच्च न्यायालय हा घटक भारतीय संसदेपासून कोसो दूर आहे. लक्षात ठेवावे, प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले? सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुणे या विद्यापीठाला देण्यात आले. प्रश्न